कलेक्टर साहेब, मी एका मुलुंड की मालाड मला आठवत नाही, मी एका कॉलेजच्या कार्यक्रमाला मला प्राचार्य साहेबांनी बोलावलं आणि त्यांचं ते हे होतं ॲन्युअल सोशल गॅदरिंग. मी त्यांना म्हटलं मला ॲन्युअल सोशल गॅदरिंगला बोलवू नका, तुम्ही कॉमर्स असोसिएशनचं उद्घाटन कुठं प्लॅनिंग फोरमच्या उद्घाटनाला बोलवा. नाही म्हणले, आमच्याकडे शिस्त फार आहे. म्हटलं शिस्त आहे पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी नसतं. म्हणे कसं, नजर ही नजर मुलाकात हो गई रहे दोनों और खामोश और बात बन गई. मी इकडे बोलते आणि कोणाचं काय कटाक्ष सुरू आहे ते माझ्या लक्षात येत नाही. नाही म्हणले या गेलो होतं ते कॉलेजच्या त्या आता ती जीन घालतात, जीन विकत घेतल्यानंतर फाटतात की फाटलेली विकत घेतात हे माझं आयुष्य 75 वर्षाचे मला समजलंच नाही. आता त्या फाटलेल्या जीनवर डिझाईन वगैरे काय लावतात काय, म्हणजे मी काही टीका करत नाही, तुम्हाला फाडायची असेल तर जरूर फाडा, पण अशा ठिकाणी फाडा की आपली इज्जत जाणार नाही. तर त्या इथं हिपवर त्यांनी लिहिलं, इथं तो बदाम आणि ते भाला, बदाम आणि भाला इथं. म्हटलं कलेक्टर साहेब, आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी लव इथं होतं. हाऊ इट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हार्ट टू हिप. त्यांनी सांगितलं इट इज अ फॅशन. आय सेड नो, इट इज अ पॅशन. लव इज अ पॅशन, लव इज नॉट अ फॅशन. स्वतःवर प्रेम करा. लव दाय नेबर ॲज युअर सेल्फ. तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व विकास आणि चारित्र्य संवर्धन हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे. नेतृत्व करायचं आहे, पुढं जायचं असेल, आपल्या ज्या आशा आकांक्षा जीवनातल्या पूर्ण करायच्या असतील तर या दोन बाबी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी अगदी थोडक्यात सांगितलं की आधी व्हॅल्यूज ऑफ लाईफ, व्हर्च्यूज अँड व्हिजन. स्वप्न चांगली पाहिली पाहिजेत आपण. मी मगा आता एक तासापूर्वीच्या एका कार्यक्रमात सांगितलं की काय स्वप्न, एसटी मध्ये त्या खिडकीजवळची जागा मिळाली पाहिजे हे काय स्वप्न असू शकतं, किंवा लोकलमध्ये मला त्या विंडो सीट मिळाली पाहिजे हे काय स्वप्न आहे. स्वप्न चांगली बघा, ज्या स्वप्नाच्या माध्यमातून माझं व्यक्तिमत्व उजाळेल अशी स्वप्न बघा आणि स्वप्न चांगली बघा. एक त्या हॉटेलमध्ये ते टेबलावरची वगैरे ते हे पुसतात ते असा एक छोकरा होता. त्याने स्वप्न पाहिलं मी किती वर्ष हे काम करणार, मी बियरा व्हायला पाहिजे म्हणे. बियरा व्हायला पाहिजे, 2 बटाटे वडे घेऊन ये, 2 अमुक घेऊन ये, 2 चहा घेऊन या, 4 कॉफी घेऊन या. झाला तो बियरा झाला. बियरा झाल्यानंतर त्याला स्वप्न पडलं, अरे आपण कुठपर्यंत हे काम करत बसायचं, इडली घेऊन या आणि सांबार घेऊन या. तो कॅशियर बनला पाहिजे. कॅशियर होऊन गेला त्याने. स्वप्न चांगलं पाहिजे, कॅशियर झाला. कॅशियर झाल्यानंतर त्याला स्वप्न पडले, काय म्हणले, त्यांचा पैसा मालकाचा, मी किती वर्ष मोजला पाहिजे, मालक व्हायला पाहिजे. तो मालक झाला. मालक झाल्यानंतर त्याने दुसरं स्वप्न पाहिलं, अरे आपला मालक तर 2 हॉटेलचा मालक आहे, मी तर एकटाच हॉटेलचा मालक आहे. त्याने स्वप्न पाहिलं, तो 2 हॉटेलचा मालक झाला. मग त्याने पुढचं स्वप्न पाहिलं, अरे आपल्या हॉटेलच्या मालकाला तर म्हणले 2 बायका आहेत, त्याने दुसरं लग्न केलं. ते स्वप्न त्याने बरं पाहिलं नाही. म्हणून स्वप्न जे आहे, विजन, आपल्याला जर दृष्टी नसेल, दृष्टिकोन नसेल. एकदा फार लंडनच्या त्या याचा फार असं धुकं होतं, दिसत नव्हतं, अजिबात दिसत नव्हतं. त्या मेट्रोमधनं माणूस बाहेर आला, त्याला अजिबात दिसत नव्हतं. त्याला एकाचा थोडा असा स्पर्श झाला आणि तो पुढं गेला. तो म्हणे तुम्हाला दिसतंय का, मला पुढपर्यंत सोडता का. त्याने त्याचा हात धरला आणि त्याला पुढपर्यंत सोडलं आणि त्याने सांगितलं की धोकं असलं तरी मला दिसत नाही, धोकं नसलं तरी मला दिसत नाही, मी आंधळा आहे. त्या आंधळ्याला दृष्टी होती, आपल्याला डोळे असून देखील दृष्टी नसते. म्हणून दृष्टी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या दृष्टीच्या माध्यमातून आता आपल्याला आपण वाचन, याचं भरपूर वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. परवा एका कार्यक्रमाला मी होतो वाचन संस्कृतीचा. म्हटलं वाचन संस्कृती महत्वाची, पण वाचनपेक्षा चिंतन संस्कृती महत्वाची. चर्चगेटला लोक बसतात, विरारला उतरतात, 200 पानाची एखादी इंग्लिश नॉवेल असते ती वाचून घेतात, संपलं. मोर यू रीड मोर यू फॉरगेट. फार वाचन केलं आणि तुम्ही विसरलात त्याचा काय फायदा आहे तुमचा. व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या संदर्भात चिंतन हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. आपण चिंतन नाही केलं तर काय होईल.
जे निरीक्षण देखील अत्यंत महत्वाचं आहे. मी तो म्हणतो शिक्षणाच्या संदर्भातला एक 7 सप्तपदी आहे. आधी श्रवण, संभाषण, वाचन, मनन, चिंतन, निरीक्षण आणि संशोधन. जोपर्यंत आपण संशोधनाच्या पातळीपर्यंत पूर्ण जात नाही तोपर्यंत आपलं शिक्षण हे अपूर्ण आहे. संशोधनाचं देखील तसंच आहे. रिसर्च. एक ग्रामीण भागातली शाळा होती. मे महिना होता, ऊन तापलेलं होतं, कावळ्याला पाणी प्यायचं होतं, पाणी पिळत नव्हतं. एका कंट्री यार्डमध्ये पाणी त्याला पाहिलं त्याने, एका मटक्यामध्ये अर्धन पॉटमध्ये पाणी होतं, चोच त्याची पुरत नव्हती. गुरुजी शिकवत होते, त्यांनी खडे टाकून 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 पाण्याची पातळी वर आणली आणि कावळा पाणी प्यायला. एक विद्यार्थी उठला, नाही म्हणले सर तसं नाही झालं. म्हणले काय झालं? कावळ्याने स्ट्रॉ घेतला आणि कावळा पाणी प्यायला. रिसर्च. तो ज्यावेळी म्हणतो की स्ट्रॉ घेऊन कावळ्याने पाणी प्यायला, हे एक प्रकारचं संशोधन आहे. हे संशोधन आपल्या जीवनात यायला पाहिजे आणि निरीक्षणाच्या माध्यमातून यायला पाहिजे. एक PhD झालेले गोल्ड मेडलिस्ट, तर गोल्ड मेडलिस्ट आठवलं म्हणून एक सांगतो परत. ही UK मध्ये सिटी बसेस लेट चालत होत्या आणि 2 व्यक्ती उभे होते. एक अगदी हँडसम MSc झालेला गोल्ड मेडलिस्ट, एक असा छोकरा तरुण उभा होता आणि एक म्हातारा उभा होता. तो म्हातारा उभा होता, अशी हायटेड काळी टोपी आणि सुरकुत्या संबंध चेहऱ्यावर. त्याने सर्च टू किल द टाइम त्याने सांगितलं, हु आर यू? विद्यार्थी म्हणाला, आय एम मास्टर ऑफ सायन्स, आय एम अ गोल्ड मेडलिस्ट. मग त्याने प्रश्न विचारला, हु आर यू? म्हातारा म्हणाला, आय एम अ स्टुडंट ऑफ सायन्स अँड ही वॉज अ सायंटिस्ट. एव्हरीबडी इज अ स्टुडंट. आणि तुम्ही कुठल्याही पातळीवर गेला स्टील यू आर अ स्टुडंट. तर अशा पद्धतीने सांगत होतो मी तुम्हाला की एक PhD झालेले अध्यापक प्राध्यापक 1000 पानाचं पुस्तक हातात होतं. त्याचा 7-8 वर्षाचा मुलगा पळत पळत आला. म्हणले, त्यावेळी पप्पा म्हणत होता, आता डॅडी म्हणतात जे काय असेल, मी 5 माशा मारल्या असतील. म्हणे काय, मी माशाच मारल्या, मी कुठे वाघ मारले? त्याच्यातला पुढे जाऊन 2 नर होत्या आणि 3 माद्या होत्या. मग अध्यापकाने पुस्तक खाली ठेवलं. अरे म्हणले, तू कसं सांभाळ की 2 नर होते आणि 3 माद्या होत्या? म्हणजे मी जे 2 माशा मारल्या त्या दारूच्या बाटलीवर बसलेल्या होत्या, ते नर होते, आणि ज्या 3 मारल्या त्या आरशावर बसलेल्या होत्या, त्या माद्या होत्या. निरीक्षण जीवनातलं महत्वाचं आहे. आणि फार भूतकाळात जाऊ नका. फार भूतकाळ, आमच्या वेळी असं होतं, ही जी आमची जनरेशन आहे ना, ते भूतकाळ फार सांगतात. काही वेळेला स्त्रिया देखील, काय आपल्या वेळेचे आरसे होते, आपण किती सुंदर दिसत होतो. पास्ट इज अ वेस्ट पेपर, टुडे इज अ न्यूजपेपर, टुमॉरो विल बी अ क्वेश्चन पेपर. सॉल्व इट विथ कॉन्फिडन्स, अदरवाइज लाईफ विल बी अ टिश्यू पेपर. या संदर्भात आपण आला की माझं जीवन मला घडवायचं, माझं जीवन मला घडवायचं. तुम्हाला कोण व्हायचं असेल, तुम्हाला जे व्हायचं असेल त्या संताचं, त्या अधिकाऱ्याचं, त्या नेत्याचं तुम्ही नाव घ्या. पण ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांना विचारलं तुम्हाला कोण व्हायचंय, त्यांनी उत्तर दिलं, मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय. किती स्वतःबद्दलचा आत्मविश्वास. त्यांनी ज्यावेळी स्वातंत्र्य मिळावं म्हणून 1942-43च्या सुमाराला यशवंतराव चव्हाणांनी मोर्चाचं नेतृत्व केलं आणि पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची आई त्यांच्यासोबत होती आणि गुरुजी देखील आले. गुरुजीचं विद्यार्थी प्रेम त्यावेळी दिसून आलं. ते म्हणले, तू माफी मागून घे, तुला पोलीस सोडून देतील. काय सांगितलं यशवंतराव चव्हाणांच्या आईने? माझ्या मुलाने कुठलाही गुन्हा केला नाही, स्वातंत्र्यासाठी चळवळ करणं हा गुन्हा नाही, तो माफी मागणार नाही. ज्याप्रमाणे श्यामची आई हे पुस्तक घराघरात असलं पाहिजे, त्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांची आई, माझा मुलगा माफी मागणार नाही. जीवनातलं हे वाचन आणि चिंतन जर केलं, कुठलाही तुम्हाला आवडत असेल ते त्या विषयावर वाचा. पायाखाली एखादं वृत्तपत्र किंवा एखादं पुस्तक जरी आलं तर ते उचलून वाचा. आपल्याला या संबंध ज्या चांगल्या सवयी आहेत, त्या चांगल्या सवयी कशा आपण पूर्ण करू शकू याबद्दलचा विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.